ठरलं आमचं. आम्ही जुल्फिकाराशी तह करणार. तह? अहो काय बोलताय सा राज? आम्ही आमचा निर्णय दिला. आज घडीला जुल्फिकाराला तहाच्या चर्चेत गुंतवणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज? पण अशानं काळ सोकावल हे कळत कसं नाही तुम्हाला राज? संताजीराव, अहो राजाने निर्णय घेतला तर तो विचारपूर्वकच घेतला असेल ना? असं होय? मग सांगा, कंचा विचार करून निर्णय घेतला? यवनांवर गुडघा टेकायचा? संताजीराव, आम्ही आपला द्वेष जाणतो, पण काही मोहिमा या सामर्थ्याने नाही तर बुद्धी चातुर्यानेही लढता येतात. आमच्या डोसक्यात नाही शिरत तुमचे राजकारण. राज तुम्ही निस्ता हुकूम करा. आत्ता त्या जुल्फिकार खानाचं मुंडकं मारून तुमच्या पुढ्यात आणून ठेवतो. अहो धनाजीरावांच्या तलवारीवर पाय लावून पळालाय तो. आमच्या मोर आला तर पाणी बी मागू द्यायचो नाही त्यासनी. अगदीच. आज धनाजीरावांनी त्याच्या मानगुटीवर गुडघा ठेवलाय. आता तहामध्ये आम्ही म्हणू त्या अटी त्याला मान्य कराव्या लागतील. संताजीराव, आम्ही जिंकून ही तह करत आहोत याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना? तुम्ही काय बी सांगा, पटणार नाही आम्हाला. त्याला हित गाडल्याशिवाय ह्यो प्रश्न सुटायचा नाही. तुम्हाला कळत कसं नाहीये? एका जुल्फिकार खानाला संपवून ही मोगलशाही नष्ट होणार नाहीये. आणि आमचा लढा त्या जुल्फिकार खानाशी नाही तर जिहादचा यलगार करत महाराष्ट्रात आलेल्या त्या लांडग्याची आहे, त्या औरंगजेबाची. त्याला त्राहिमाम करण्यासाठी आम्ही हव्या त्या मार्गाचा अवलंब करू. राज, हा मुत्सद्दी डाव कळला नाही आम्हाला. कंचा राव, असे राजकारणाचं सोंग घेऊन त्याला चुचकारणं पटत नाही आम्हाला. त्या परीस एक घाव दोन तुकडे करायची ताकद आमच्या तलवारीत. त्या तलवारीवर आमचाही भरोसा आहे संताजीराव. पण लक्षात घ्या, झेप घेण्याआधी वाघ सुद्धा 2 पावलं माघारी येतोच. आजवर आमच्या सैन्यानं जिंजी कर्नाटकच्या भागात मुळं पसरू पाहणाऱ्या मुघलांची सत्ता पार उपटून टाकलीये. आम्ही स्वतः इथल्या पाळेगारांना हाताशी धरून दक्षिणेत आघाडी उभी केली. पण आता मात्र आमच्या स्वराज्याला आमची गरज आहे आणि म्हणून इथं गुंतून राहणं आम्हाला परवडणार नाही. त्यासाठी हाता राज, आपलं म्हणणं आमासनी तरी पटतंय. होय, पटवून घ्यावत ही अपेक्षा. 6 वर्षे झाली हा जुल्फिकार जिंजीला वेढा देऊन बसलाय. आता औरंगजेबाला शंका आलीये, 6 वर्षे झाली तरी हा जुल्फिकार जिंजी का जिंकू शकत नाहीये. ध्यानात घ्या, औरंगजेब आणि जुल्फिकार यांच्यात उभी राहणारी ही दरी आपल्या फायद्याची आहे. आता जुल्फिकार खानाने आमच्याशी संधान बांधले असेल या संशयाने औरंगजेबाने आपला शहजादा कामबक्षाला पाठवला होता इकडे. त्यालाही जुल्फिकार खानाने कैद करून डांबून ठेवलंय. काय बादशाच्या पोराला डांबला? अहो म्हणजे बादशाची उघड उघड होईल. तेच तर हवं होतं आम्हाला. आता आम्ही जुल्फिकार खानाशी मैत्री केली तर औरंगजेबाचं खच्चीकरण होईल. इकडे जुल्फिकार आमच्यासाठी जिंजीचा वेढा सैल करेल आणि आम्ही आपल्या स्वराज्यात वापिस जाऊ. त्या औरंगजेबाला भिडू. या औरंगजेबाचा खात्मा करण्यास हा जुल्फिकार खानच आपल्याला मदत करेल. अहो कशाला राजा नुसतं सपान बघताय? अहो ज्याच्या जीवावर तुम्ही समधी प्यादी मांडायला लागलाय तो जुल्फिकार खान सुद्धा सापाची अवलाद. अहो त्याच्या भरोसा ठेवताय. घेतलं त्याने औरंगजेबाशिवाय, पण कशासाठी? त्या औरंगजेबाला इथं गाडून त्याला बादशाह व्हायचंय. उद्या औरंगजेब मरल, पण यो दुसरा औरंगजेब आपल्या डोसक्यावर बसून मिळा वाटल. संताजीराव, उद्या काय होईल याचा विचार करून आम्हाला आजची संधी गमवायची नाही. चूर दाखवून वाघ घरात घ्यायला लागला तुम्ही. गेली 6 वर्ष दक्षिणेत राहिला यो जुल्फिकार खान. आता त्याच्या बुडाला बी मुळं फुटल्या. ती औरंगजेबाला मारून तो इथं बादशाह होणार. हे चालणार आहे तुम्हासनी? सगळं चालणार आहे तुम्हासनी? तुम्हासनी चाललं हो, पर यो संताजी का खपून घेणार नाही. संताजीराव, तुम्ही छत्रपतीच विरोध करताय. करणार तो हक्क आम्हाला थोरल्या महाराजांनी दिलाय. रक्ताचं पाणी केलं माझ्या शिवबा राजानं ह्यो दक्षिण मुलूक घडवायला. रायगडापासून जिंजीपासून घडवला यो मुलूक आपला. आणि या मुलखात त्या रानबोक्याची मिजाज कशा बाद पाहिजे त्याला हिचं बादशाह उद्यायचा. त्याला जमणार नाही. आज पतूर कुत्र्यासारखा ताणून मारला त्याला आम्ही. अजून मी मारो अरे हिताच मरू ते पण इराक बलुचिस्तान पतूर घोडे उधळू.
पण इथं फक्त आमचा भगवाच भडकला पाहिजे. त्यात माघार नाही. संताजीराव, आमचा निर्णय झाला आहे. मामा तो मान्य नाही. मग तुम्हाला सेनापतीपद सोडावं लागेल. राजा सोडला. यो संताजी पदाच्या तुकड्यासाठी नाही जन्माला आला. सोडली चाकरी तुमची. पण कुणी जीव हाय तोवर लढणार. एकला तर एकला आणि त्या औरंगजेबाला लोळवणार आणि भगव्यासाठी जीव ठेवणार. चाललो आम्ही स्वराज्यासाठी. स्वराज्य सोडून. संताजीराव ऐका, राजा तुम्ही तरी